शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मोर्चामध्ये राजू शेट्टी याचा सतेज पाटील आणि मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी, मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात। तर पोलीस बंदोबस्त ठेवायला आम्ही आतंकवादी आहोत का? सरकार आमच्यावर दडपशाही करतंय। राजू शेट्टींची राज्य सरकारवर टीका। तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हा मोर्चा। पंतप्रधान मोदी उद्या नवा महाविक्रम नावावर करणार। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा 4397 दिवसांचा हा विक्रम मोडीत काढणार। पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा मोदी मागे टाकणार। मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला, पण कामाचा नाही। मोदींनी 12 वर्षात काय केलं ते पत्रकार परिषदेत येऊन सांगावं। पंतप्रधान मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाच्या या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची ही टीका। पंतप्रधान यापुढे सुद्धा पंतप्रधानच राहतील, यापुढे त्यांच्यासारखा कार्यकाळ पूर्ण करणारा कुणीही नसेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला, हा आनंदाचा क्षण। मोदींच्या कार्यकाळावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। तर मोदी आणि नेहरूंची बरोबरी होणार नाही। 12 वर्ष पूर्ण झाले, मात्र देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलंय। काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा। पंतप्रधान मोदींनी 1 रुपया सुद्धा आपल्या कुटुंबासाठी कमावला नाही। मोदींनी संपत्ती कमावून घरं भरली नाहीत। सरकार आल्यानंतर मातोश्री 2 कुणी बांधलं होतं याचं उत्तर राऊतांनी द्यावं। पंतप्रधान मोदींवर राऊतांनी केलेल्या टीकेला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। 2029च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवावा लागेल। हा आमचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे लोकांना सांगावं लागेल। उद्धव ठाकरेंकडून इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगानं मार्गदर्शन। इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करणं म्हणजे रात्री सूर्य उगवण्यासारखं। पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित होईल तेव्हा इंडिया आघाडी तुटेल। सुधीर मुनगंटीवारांची इंडिया आघाडीवर टीका। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यास गोकुळ गीतेंचा नकार। मतदारांचा कौल माझ्याकडे असल्यामुळे मी पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल। सामंत महाजन यांच्या भेटीनंतर गोकुळ गीतेंची प्रतिक्रिया। आजही गोकुळ गीतेंसोबत चर्चा सुरू आहे। नाशिकच्या जागेवर सकारात्मक तोडगा निघेल असा मला विश्वास। नाशिक विधान परिषदेच्या जागेवर सुरू असलेल्या राड्यावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। आमदार किशोर दराडे आणि गणेश गीते यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा। तर नाशिक विधान परिषदेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न। माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल तर जाहीर माफी मागेन। बाप काढला या गीतेंच्या आरोपावर किशोर दराडेंची प्रतिक्रिया। गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू। गोकुळ गीतेंशी चर्चा झाली, त्यांच्या कुठल्याही अटी नाहीत। सकारात्मक निर्णय होईल, गुड न्यूज मिळेल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। दरम्यान काल गिरीश महाजन, सामंत आणि दादा भुसेंची गोकुळ गीतेंसोबत चर्चा झाली होती। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतनं माघार। तर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या बंधरणीला यश। गोकुळ गीतेंचा मात्र अद्यापही पाठिंबा नाहीच। तर प्रफुल्ल पटेल आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडून सुनेत्रा पवारांची भेट। नायकवडींना खासदार पार्थ पवारांनी राजीनामा देण्यास सांगितला होता। या संदर्भात बैठकीत काय चर्चा होते त्याकडे सर्वांचं लक्ष। नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या नाराज कार्यकर्त्यांचे बॅनर्स। राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आल्यानं साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे नाराज कार्यकर्त्यांकडून बॅनर्स लावण्यात आले। मंत्री भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं अशी आमची इच्छा। भरत गोगावलेंच्या पालकमंत्रीपदावर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। राजेंद्र जैन यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट। राजेंद्र जैन यांच्याकडून काल राज्यसभेसाठी उमेदवारी अर्जही दाखल। देशात 50 ते 60 वर्ष राजकारणामध्ये काँग्रेसची मक्तेदारी होती। राजकारणातले हे साधू अंगाला भस्म लावून बसले होते का? संजय राऊतांच्या घोडेबाजाराच्या आरोपांवर सदाभाऊ खोतांची टीका। तर नागपुरात मनसेचं जिल्हा परिषद कार्यालयामध्ये अर्धनग्न आंदोलन। विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये कपात केल्यानं मनसे आक्रमक। विद्यार्थ्यांना याआधी गणवेशासाठी 300 रुपये मिळायचे, आता केवळ 240 रुपयांचाच निधी। तर मराठा आंदोलकांचा विखे पाटलांच्या बंगल्यामध्ये ठिय्या। आमच्या मागण्यांवरून सरकार चालढकल करत असल्याचाही आंदोलकांचा आरोप। रमेश केरे पाटलांसह मराठा आंदोलकांच्या विखेंच्या बंगल्यामध्ये ठिय्या। जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम करावा। स्वतंत्र कॉलम न केल्यास देशव्यापी आंदोलन करणार। वडेट्टीवारांचा सरकारला इशारा। राज्यसभेसाठी नवनीत राणा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या अटीच्या चर्चेनंतर आता राणेंची पोस्ट। दरम्यान मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ती आहे। पदासाठी विचारधारा बदलणार नाही। मी सदैव भाजपचे कार्य प्रामाणिकपणे करत राहणार। नवनीत राणांची ही पोस्ट।
मार्मिकमधून राहुल गांधींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत, मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका. स्तंभलेखक विकास झाडेंकडून महाराष्ट्र काँग्रेसवर टीका. ठाकरे सेना आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादाची यामुळे शक्यता. मार्मिक विरोधात 5 कोटींचा मानहानीचा दावा करणार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरेंचं वक्तव्य. तर मी संघाच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये गेलो नाही, मुख्यमंत्र्यांना जनतेच्या प्रश्नासाठी भेटलो, विकास ठाकरेंचं स्पष्टीकरण. संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र. राजेश एक्सपोर्ट प्रकरणी बुलंद आवाज उठवा पत्रात उल्लेख. तर राऊतांकडून सोमय्यांचा परम आदरणीय महात्मा असा उल्लेख. माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामं केली आहेत, मंत्रिपद येईल किंवा जाईल याची चिंता केली नाही. प्रदेशाध्यक्ष असताना अवघड जागा जिंकल्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. रायगड विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरेंकडून अजितदादांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. विधान परिषदेवर दुसऱ्यांदा झालेला विजय अजितदादांना समर्पित. अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया. अकोला शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांना बच्चू कडूंनी झापलं, तर रुग्णांच्या गैरसोयीवरून बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना सुनावलं. 2 दिवसांपूर्वीच रुग्ण पतीला पाठीवरून नेल्याचा महिलेचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. राष्ट्रवादीचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी त्यांच्या कुटुंबाचं नाव मतदार यादीतनं गायब झाल्याचं सांगितलंय. बीएलओंनी माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. तर एसआयआर प्रक्रियेमध्ये नाव हटवल्याचा दत्ता धनकवडे यांचा हा आरोप. विधान परिषद निवडणुकीमध्ये मतफुटी टाळण्यासाठी आता भाजपची खबरदारी. तर नागपुरातील भाजपचे नगरसेवक उद्यापासून दौरा करणार. ते गोवा दौऱ्यावर असणार. तर 3 दिवस गोव्यात मुक्कामी राहिल्यानंतर मुंबईमध्ये येणार. 15 जूनपासून प्रशिक्षण वर्गाला सुरुवात होणार. नगरसेवक स्वतःचे पैसे गोळा करून प्रशिक्षणाला जात आहेत. नागपूरमधील भाजपचे नगरसेवक यांच्या गोवा दौऱ्यावर जाण्याच्या शक्यतेवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. बीडच्या आष्टीमधील बाळेवाडी या ठिकाणी ग्रामस्थांचं 2 दिवसांपासून आमरण उपोषण. तर गावात शेत तलाव आणि विहिरीचे पैसे घेऊन बोगस काम सुरू असल्याचाही आरोप. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधील मराठा साम्राज्याच्या नकाशाविरोधात आझाद मैदानावर जनाक्रोश मोर्चा. पुस्तकात मराठ्यांचा इतिहास आणि नकाशाचे संदर्भ चुकीच्या पद्धतीने मांडल्याचाही आरोप. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये कर्जमाफी विरोधात शेतकरी सेना रस्त्यावर. नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. सरकारनं फसवी कर्जमाफी केल्याचा आंदोलकांचा आरोप. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची आंदोलकांची मागणी. पुण्यामध्ये आंदोलनाच्या परवानगीसाठी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाला कॉक्रोच जनता पार्टीचं पत्र. तर पुणे पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन चर्चा करून हा निर्णय घेणार. 11 जूनला पुणे विद्यापीठात अभिजित दिपके आंदोलन करणार. दिव्यामध्ये ठाकरे सेनेचे ठाणे पालिकेविरोधात अनोखं आंदोलन. ठाकरे सेनेकडून गटार पूजा करून ठाणे पालिकेचा निषेध. दिव्यामध्ये नालेसफाईची कामं अर्धवट केल्यानं ठाकरेंची सेना आक्रमक. सांगली, मिरज आणि कुपवाडमधील वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी 250 कोटींचा डीपीआर तयार. तर आराखड्यासाठी 250 कोटींचा निधी मंजूर करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी. गडचिरोलीच्या दक्षिण भागातील 45 गावांचा विद्युत पुरवठा 12 तासांपासून बंद. रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित. पुण्यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. तर सीसीडी चौक परिसरातील जनरल स्टोअर समोर हाणामारी. जुन्या वादाचा राग मनात धरून मारहाण केल्याचाही आरोप. मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण. पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई. चिखली, कुदळवाडी या परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. अनधिकृत धार्मिक स्थळांवर सुद्धा कारवाई. संतप्त जमावाकडून तोडफोडमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती. श्रीरामपूरमध्ये शिंदेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांकडून प्रशांत कहाणेंच्या 4 चाकीवर गोळीबार. तर वाळू व्यवसायातील टोळी युद्धातनं हा गोळीबार झाल्याचा संशय. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कराडमध्ये शहापूर इथल्या सरकारी अभियंत्यांच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश. तर पोलिसांनी मृत अभियंत्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ठोकल्या बेड्या. प्रियकराचा एक साथीदार सुद्धा पोलिसांच्या ताब्यात. कारनं धडक देत अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. जम्मू काश्मीरच्या जोजिला या बोगद्याच्या नितीन गडकरींच्या हस्ते ब्रेकथ्रू ब्लास्ट. दरम्यान जोजिला बोगदा हा जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब द्विमार्गी बोगदा. फेब्रुवारी 2028 पर्यंत या बोगद्याचं काम पूर्ण होणार. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल. सिलेंडर रिफिलची संख्या वार्षिक 9 वरून आता 4 वर. लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार. मधु करात प्रकरणामध्ये अश्लील व्हिडिओ प्रकारावर आता हे व्हिडिओ प्रसारित करण्यावर सायबर सेलची कारवाई. दरम्यान सोशल मीडियावरील खाती तसंच 74 टेलिग्राम ग्रुप्सवर कारवाई. करातबाबत 406 आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि पोस्ट सध्या फोटो हटवलेत. अश्लील व्हिडिओ अवघ्या 20
रुपयात विकल्याचंही तपासात उघड. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या 2 तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आरोपी भीमराव कांबळेच होता हे तज्ज्ञांनी न्यायालयासमोर सिद्ध केलंय. पुण्याच्या हवेलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीनं 24 एकर जमीन एनए केल्याचा प्रकार. दरम्यान तलाठ्याच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणानंतर आता पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या अलर्ट. तर जिल्ह्यातील अवैध रेव पार्ट्यांवर निर्बंध आणण्यासंदर्भात यावेळी चर्चा. बीडच्या परळीमध्ये गर्भात बाळाचा मृत्यू प्रकरणातील जिल्हा शल्यचिकित्सक समितीचा आज अहवाल प्राप्त होणार. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या बाळाचा गर्भामध्ये मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. नागपूर शहरामध्ये 278 धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पावसाळा जवळ आल्यामुळे शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर. नागपूर शहरातील काँक्रीट रस्त्यांसंदर्भात आलेल्या तक्रारी दूर करण्यास टाळाटाळ केल्यामुळे नागपूर खंडपीठानं पालिकेला फटकारलं. येत्या 11 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर कोसळलं. दरम्यान अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील अमेरिकेचे दोन्ही वैमानिक सुखरूप. तर इराणच्या हल्ल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं की तांत्रिक बिघाडामुळे याचं कारण अद्याप स्पष्ट. वाशिम शहरातील नाट्यगृहाला अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. दरम्यान नगर परिषदेकडून अधिकृत ठराव पारित करत अनेक वर्षांपासूनची नागरिकांची ही मागणी मान्य.